नमस्कार, मी सर्पमित्र के.टी. शिर्के फ्रॉम नागोठणे। तर दिनांक 1 जुलै 2025 रोजी आपण आलेलो आहोत नागोठणे येथील होली एंजल स्कूलच्या बाजूला असलेलं माजी सदस्य कडचुले ग्रामपंचायत आणि आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा महिला सरचिटणीस माननीय आशाताई रंजन शिर्के यांच्या निवासस्थानी सकाळी 7:30 वाजता वहिनींचा कॉल आला की देवपूजेसाठी फुले काढण्यासाठी ते त्यांच्या बाजूला शेजारी जे झाडं लावलेली आहेत फुलांची तिथे फुलं तोडण्यासाठी गेले असता त्यांना सापांची चावून साप नजरेस आला आणि त्यांनी मला कॉल केला। तर पाहूया आपण आता। साप हा झाडाच्या मागे लपला होता आणि खरोखर स्वच्छता बघितली तर खूप सुंदर स्वच्छता आपल्याला घरात शेजारी पाहायला मिळाली। मी नेहमीच सांगतो की घराच्या शेजारी अडीअडचणी ठेवू नका, जेणेकरून तिथे उंदीर पाल वगैरे झुरळ वगैरे तयार होतात आणि त्यांना खाण्यासाठी हे साप पाहू शकता। अतिशय विषारी गणला जाणारा हा घोणस साप, इंग्लिशमध्ये रसल वायपर त्याला म्हणतात। आणि प्रसंग सावधान राखून वहिनींनी आम्हाला कॉल केला आणि खरोखर हा साप पाहिला तर आम्हाला सुद्धा त्याची भीती वाटते, कारण इतका जलद अटॅक करतो आणि खूप अग्रेसिव्ह असतो। त्यामुळे शक्यतो आम्ही त्याला हात न लावताच पकडण्याचा प्रयत्न करतो। आणि आपण पाहू शकता घोणस जातीचा साप, आम्ही त्याच्यासाठी पिशवी लावलेली आहे, परंतु पिशवीत न जाता तो बाहेर पडत होता, त्याच्यामुळे आम्हाला त्याला पकडावं लागलं आणि सुरक्षितरित्या आम्ही त्याला ह्या पिशवीमध्ये बंदिस्त केलं। घोणस म्हटला की एक मनात भीती असते, कारण हा जलद अटॅक करतो आणि याचे जे दात असतात ते जवळजवळ 1 ते 1.5 इंच लांब असतात, त्यामुळे बाईट होण्याची शक्यता जास्त असते आणि खूप अग्रेसिव्ह असतो। हिमोटॉक्सिक विष ह्या सापामध्ये आढळलं जातं, जे आपल्या रक्तावर परिणाम करतं। हा साप चावला असता आपल्या रक्ताच्या गाठी होतात आणि हृदयाला रक्त न पोचल्यामुळे हार्ट अटॅक येऊन चावलेल्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो। म्हणून कोणताही साप चावल्यास तो विषारी असो वा बिनविषारी ताबडतोब सरकारी दवाखान्यात जायचं आहे, कारण तेथे अँटीव्हेनम अवेलेबल असतात। तर कुठल्याही तांत्रिककडे न जाता बुवाबाजीकडे न वळता आपण डायरेक्ट सरकारी दवाखान्यात जायचं आहे। तर आम्ही आता जंगलात आलेलो आहोत जिथे मनुष्यवस्ती नाही आहे, जेणेकरून या सापाला आम्ही तिथे त्याच्या निसर्ग पर्यावरणात सोडणार आहोत। माझ्यासोबत आलेले आहेत आशा रंजन शिर्के यांचे सुपुत्र दिव्येश शिर्के, खूप छान मदत केली। सकाळी 7:30 वाजता कोणी सहकारी नसताना ही जी व्हिडिओ शूटिंग केलेली आहे ती दिव्येशनी केलेली आहे। घोणस साप, तर अशा प्रकारे आम्ही त्याला जंगलात सोडलेलं आहे। तर आता पावसाचे दिवस सुरू आहेत, तर प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे। रात्रीच्या अंधारात बॅटरी घेऊन जायचं आहे, जेणेकरून सापावर पाय पडू नये आणि साप चावू नये। घराच्या आसपास साफसफाई ठेवायची आहे। मी पाहिलं वहिनीने खूप छान बंगला बांधलेला आहे आणि त्याची सजावटसुद्धा खूप छान केली होती आणि स्वच्छतासुद्धा खूप त्यांनी ठेवली होती। आणि स्वच्छता असल्यामुळे त्यांना हा विषारी साप त्यांच्या निदर्शनात आला आणि कोणतीही हानी झाली नाही। तर अशा प्रकारे आम्ही या विषारी घोणसला सोडलेला आहे जंगलामध्ये। तसं बघितलं तर 4च विषारी साप आहेत आपल्या भारतामध्ये।